माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये महिला बाल कल्याणचे अधिकारी पडवळ यांनी संपूर्ण माहिती दिली। यासोबत उपायुक्त सुभाष जाधव यांनी सांगितले की उल्हासनगर महानगरपालिका ही योजना सर्व महिलांकडे पोहोचावी अशी प्रयत्नशील आहे। आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये माननीय आयुक्त अजय शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। याचा मूळ उद्देश असा आहे की 28 जून 2024 रोजी एक शासन निर्णय लॉन्च झाला, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे। तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 4 शासन निर्णय निर्गमित करून मार्गदर्शक सूचना त्यात जारी केल्या होत्या आणि या योजनेच्या मोठ्या प्रमाणावर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचार प्रसिद्धी व्हावी या दृष्टिकोनातून आपण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेमध्ये ICDSचे विभागाचे प्रकल्प अधिकारी अजय पडोल, त्यांच्या सर्व मुख्य सेविका, आमच्या PRO छाया डांगळे, आमचे विभाग प्रमुख नितेश रंगारे यांच्या समवेत व CFCच्या श्रद्धा भाविस्कर यांच्या समवेत या योजनेमध्ये काय निकष आहेत, काय पात्रतेसाठी अर्ज भरावेत, अर्ज कशा पद्धतीने भरावेत, ऑनलाईन अर्ज कसे करावेत आणि याच्यामध्ये कोण पात्र लाभार्थी आहे, कोण अपात्र लाभार्थी आहे याची इत्थंभूत माहिती आम्ही पत्रकारांना दिलेली आहे। या अनुषंगाने पत्रकार महोदयांनी आमच्या या योजनेला, शासनाच्या योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी द्यावी व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचवावी, जेणेकरून कुठलाही पात्र लाभार्थी ह्या योजनेपासून वंचित राहू नये, हा या मुख्य पत्रकार परिषदेचा उद्देश आहे। तरी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये व्यापक प्रसिद्धी देऊन जनसामान्यापर्यंत ही योजना पोहोचावी अशी मी आपणास विनंती करतो।